छत्रपती संभाजीनगर शहरातील शिल्लेखाना परिसरात असलेल्या एका घराला भीषण आग लागली होती। या आगीमध्ये हे घर पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। आपण बघू शकताय की हा सगळा घर संसार आणि घरातलं साहित्य आहे जे पूर्णपणे जळून खाक झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय। आणि ही जी आग होती ती प्रचंड मोठी भीषण पद्धतीने आग भडकली होती। या आगीचा लोळ जो आहे किंवा धूर जो आहे तो लांब लांबून पासून या ठिकाणी पाहायला मिळत होता। आणि आता आपण प्रत्यक्षात मधलं जर घर बघितलं तर या ठिकाणी हे संपूर्ण घर जे आहे ते जळून खाक झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इथं आपण बघा आतमध्ये सगळं घरातलं संसाराचं साहित्य सुद्धा पडलेलं पाहायला मिळतंय जे पूर्णपणे जळालेलं आहे। जे काही लोखंडी साहित्य होतं तेच फक्त शिल्लक आहे। इतर जे घरातलं साहित्य होतं कपडे असतील, अंथरूण पांघरूण असेल किंवा इतर साहित्य असेल ते मात्र पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। त्यामुळे एका गरीब कुटुंबावरती रमजान महिन्यातच एक अत्यंत मोठं संकट कोसळलेलं आहे। आपल्यासोबत काही फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत। काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने आग लागली होती, किती वेळात आटोक्यात आणली? 8:05 आम्हाला कॉल आला की शिलेखाना येथे दुकानाला आग असं म्हटले। नंतर बोलले घराला आग आहे। तर आम्ही तात्काळ लगेच गाडीचे सांगितलं, लगेच एक फर्स्ट रन टाकला आम्ही। त्याच्या पाठोपाठ आम्हाला असं वाटलं की पोलीसवाल्यांना लगेच माहिती दिली की सर म्हणे मोठी आग आहे। तर तात्काळ दुसरी घटनास्थळी दुसरी गाडी पाठवली। त्याच्यानंतर मी स्वतः स्पॉटवर आलो। पाहता तर आम्हाला सावरकर चौकातून मोठी आग दिसली। मग तात्काळ सिडको येथील गाडी बोलवली। अशा 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आता काही टँकर येत आहे सोबत। तर 10 ते 15 मिनिटात आग आटोक्यात आणण्यास वेळ लागली। सगळे सर्वांनी मदत केली। या लोकांनी सर्वांनी मदत। जीवितहानी सध्या काय नाही, फक्त घराचं नुकसान झालं। ते ईद मिलादसाठी भेटायला गेलो होते बाहेर, घरात कोणी नव्हतं, तेवढं तरी बरं। तुम्ही काय सांगाल, कसं आग बघितली आणि कसं चित्र होतं? आग कमीत कमी 50 फूट उंच आगीचे लोळ पसरलेले होते। जेव्हा आम्ही इथं पोहोचलो आम्हाला या परिसरात धूर दिसायला लागला म्हणून आम्ही इकडं पळत आलो। तर तेव्हा फायरची गाडी आली होती आणि इथले नागरिक जे आहे ते सर्वजण विझवण्यासाठी प्रयत्न करत होते। आणि 2 शॉप आणि 1 घर हे उद्ध्वस्त झालेलं आहे आजच्या आगीत। तर अशा पद्धतीनं हे संपूर्ण घर जळून खाक झालेलं आहे। अजूनही आतमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांचं कुलिंगचं काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र एका कुटुंबाचं हे संपूर्ण घर जे आहे ते या आगीमध्ये उद्ध्वस्त झालेलं आणि घरातलं संपूर्ण नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।